आता का 2 मिनिटं. बरं, ठीक आहे. माझा आवाज येत असेल तरी ठीक आहे, म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. अधेमध्ये तुम्ही जरा तुमचा कॅमेरा ऑन केलात, की मला जरा अंदाज येतो, की मुलांना ऐकू येतंय, नाही येतंय. काही प्रश्न विचारले, की ते हात वर करू शकतात किंवा काही एक्सप्रेशन देऊ शकतात, जेणेकरून समजतं, की त्यांना काही शंका आहेत का किंवा आणखी काही एक्सप्लेनेशनची गरज आहे का? तर त्या हिशोबानेच फक्त कॅमेरा ऑन असावा, एवढं फक्त हवं होतं. पण माझा आवाज येत असेल तरी आपण सुरू करू शकतो. आपण आपल्या 10वीच्या केमिस्ट्रीच्या आपल्या इंग्लिश मीडियमच्या बॅचमध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत. मागच्या वेळेला आपण आपला ऑलरेडी आपला केमिकल इक्वेशनचा लेसन संपलेला आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स हे आपलं सगळं झालंय. आपण मेटलर्जी मागच्या वेळेला सुरू केलेला होता. तर हे मेटलर्जी आणि इन जनरल हे सगळं काय आहे, हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आज जरा त्याचा आपण पुढचा भाग बघणार आहोत. खूप दिवसानंतर आपलं हे लेक्चर झाले. म्हणजे मागचं लेक्चर आपलं झालं होतं मागच्या महिन्यामध्ये. आज आपण त्याचा पुढचा भाग बघतोय. मेटलर्जीची पुढची जी स्टेप आहे, त्याचं डिस्कशन आज आपण करणार आहे. मुळात मेटलर्जी म्हणजे काय? ह्याचं डिस्कशन आपलं ऑलरेडी झालेलं होतं. मेटलर्जी हा आपल्या आपल्या आत्ताच्या केमिस्ट्रीच्या सिलेबस मधला शेवटून दुसरा धडा आहे. हा बराच मोठा धडा आहे आणि याच्यानंतर आणखीन एक मोठा आणि इम्पॉर्टंट लेसन आहे जो आहे कार्बन कंपाऊंडचा. हे 2 लेसन झाले की आपला सगळा सिलेबस संपेल. पण मेटलर्जी इटसेल्फ इज अ बिग लेसन. डिटेल्ड आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी नव्या आहेत. आपल्याला केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय हे ऑलरेडी माहिती आहे. त्याच्याबद्दलच्या सगळ्या वेगवेगळ्या टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स आपण ऑलरेडी आधी केलेले आहे. त्याचं ऍप्लिकेशन मेटलर्जीमध्ये आहे. त्याच्या पुढची जी गोष्ट आपण याच्यामध्ये बघू ते आहेत ओर्स म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या ओर्स ज्या जमिनीखाली असतात, त्या कशा काढल्या जातात आणि त्याच्यावरती काय अभिक्रिया, काय वेगवेगळ्या रिएक्शन्स केल्या जातात, ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामधनं मेटल्स मिळतात. हा ह्या धड्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्या ज्या प्रोसेसेस आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास या धड्याचा 50% ऑफ इम्पॉर्टंट पार्ट लपलेला आहे, तो ह्याच्यामध्ये आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे काही ओर्स दिलेले आहेत आणि त्या ओर्सचा वापर करून आपण कसं काय एखाद्या मेटलला एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, हा पार्ट त्याच्यामध्ये आहे. सो हा आपला जो लेसन आहे मेटलर्जी, तो मी आता त्याचा आता ऑब्व्हियसली पीपीटी शेअर करेन आणि आपण एक एक मुद्द्याचा परत जरा डिस्कस करूया. त्याच्यानंतर आपण बुकमध्ये जाऊ आणि ह्या सगळ्या चॅप्टरला डिटेलमध्ये बुकमध्ये कसं काय दिलंय ते पण एकदा बघूया. तुम्हाला जर असं वाटलं की माझा आवाज येत नाहीये तर मला सांगा, मग मी माझा कॅमेरा बंद करते आणि आपली पीपीटी शेअर झाली तर ती म्हणजे लिंक तुटायला नको आणि मीटिंग ब्रेक व्हायला नको. द रिझन टू से दिस इज की नेटवर्क प्रॉब्लेममुळे असं होऊ शकतं की आवाज येत नाहीये किंवा ब्रेक होतोय आवाज, तर मी कॅमेरा बंद ठेवते. हे पर्पजली सांगण्याचं कारण असं की असे अनुभव गेले झाले आम्हाला येतं. चला, आता मी स्क्रीन शेअर करते. आपण आपल्या पीपीटी कडे जाऊया अँड द डिटेल डिस्कशन अबाउट द मेटलर्जी वी विल स्टार्ट. जर तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर व्हेरी गुड, नसेल तर मला माईक ऑन करून फक्त तेवढं सांगा. ठीक आहे. सो दिस इज अवर मेटलर्जी. हा जसं मी म्हटलं आपल्या केमिस्ट्रीच्या सिलेबसचा कार्बन कंपाऊंडचा धडा सुरू करायचा आहे. सो वी विल हॅव टू हॅव ऍटलीस्ट 10 लेक्चर्स मिनिमम. ह्या सगळ्या अभ्यासासाठी 10 ते 12 लेक्चर्स आपल्याला लागतील. सो मेटलर्जी मध्ये आपण काय बघितलं होतं की इट इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम द मिनरल्स अँड प्युरिफाईंग देम फॉर द यूज. वी नो दॅट द मेटल्स आर ऑब्टेन फ्रॉम द नेचर, बट इन द नेचर दे आर इन टू द मिनरल्स. जमिनीच्या खाली ज्या खाणी म्हणतो आपण किंवा त्याला ओर्स म्हणतात किंवा त्याला आपण मोठ्या भाषेमध्ये मिनरल्स म्हणतो, त्या मिनरल्स मधनं ओर्स बाजूला केले जातात आणि त्या ओर्स मधनं मेटल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात. तर ह्या मोठ्याच्या मोठ्या टेक्निकला, एका मोठ्या इंडस्ट्रीला मेटलर्जी असं म्हणतात. खूप साऱ्या कंपनीज ह्या मेटल एक्स्ट्रॅक्शनच्या कामासाठी पर्पजली काम करतात. जिथे जिथे आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या मेटल्सच्या खाणी आहेत, उदाहरणार्थ लोखंडाच्या, अल्युमिनियमच्या, बॉक्साईट नावाच्या खाणी. तुम्ही भारताचा मॅप बघाल, इफ यू सी दॅट गुगल मॅप जरी तुम्ही बघितले तर वेगवेगळे मेटल्स आपल्या देशामध्ये कुठे कुठे कुठले लपलेले आहेत, तुम्हाला एक जनरल अंदाज मिळेल की आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेटल्स जमिनीखाली सापडतात. तर तिथे तिथे त्या त्या मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि प्युरिफिकेशन करून तिकडे तिकडे ती इंडस्ट्री खूप जोरामध्ये काम करते. काही ठिकाणी सोनं मिळतं, काही ठिकाणी लोखंड, काही ठिकाणी अल्युमिनियम, तर काही ठिकाणी रेअर मेटल्स मिळतात. ठीक आहे.
त्याचबरोबर काही ठिकाणी मेटलॉइड्स मिळतात. त्या मेटलॉइड्सचा वापर सध्या आपण न्यूज जर ऐकत असाल तर तुम्हाला समजेल की ज्या काही मोबाईल किंवा AI बेस्ड कंपनीज किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये त्या मेटलॉइड्सचा उपयोग, सिलिकॉन चिप्स किंवा असे शब्द तुम्ही जर ऐकले असतील, तर त्याच्याकरता हे आपल्याला सापडायला लागतात. तर याच्या खाणी जिकडे असतात, तिथे त्या जर आपल्याला सापडल्या, तर मग आपण खूप चांगला बिझनेस करू शकतो. त्याला खूप चांगली डिमांड असते. नॅशनलच नाही, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण त्याचा खूप जास्त आजकाल काय बरं म्हणतो, इनपुट आहे. त्याला त्याची डिमांड आहे भरपूर. सो त्याच्यामुळे ही इंडस्ट्री ही फार महत्वाची इंडस्ट्री आहे. आणि याच्यामध्ये सगळंच्या सगळं केमिकल रिएक्शनचं ॲप्लिकेशन आहे. तर आपल्या अर्थमध्ये, क्रस्टमध्ये हे आपल्याला सगळे सापडतात. हे सगळं आपण डिटेलमध्ये मागच्या वेळेला बघितलं होतं. आपण मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स असं त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा मागच्या वेळेला पाहिलं होतं. त्यांच्या फिजिकल, केमिकल प्रॉपर्टीज आपण दोघांच्याही डिटेलमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आज एक गोष्ट सुरू करायची आहे, जी आहे रिएक्टिव्हिटी सिरीज. या सगळ्या रिएक्शन्स आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतात हे सुद्धा आपण मागच्या वेळेला बोललो होतो. पटकन रिवाइज करूया. आयनिक कंपाऊंड्स ते असतात ज्याच्यामध्ये आयन्स एकमेकांबरोबर अट्रॅक्ट करतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकांबरोबर जेव्हा अट्रॅक्ट करतात ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. We already know that positive and negative are two exactly opposite charges. So opposite charges always attract each other. जसे की आपल्याला मॅग्नेटिझम मध्ये सुद्धा माहिती आहे, इफ यू लुक एट द मॅग्नेट्स, द नॉर्थ अँड साऊथ आर टू अपोजिट पोल्स, सो दे अट्रॅक्ट इच अदर. लाईकवाईज आयन्स मध्ये सुद्धा जो आयन आणि ॲटम ह्यातला फरक आपल्याला माहिती आहे. द ॲटम इज द नॅचरल एंटिटी ॲज इट इज. जसे ते निसर्गामध्ये असतात तसे ते ॲटम्स असतात. बट वेन दिस ॲटम्स लूज ऑर गेन द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दी सराउंडिंग्स, त्यावेळेला त्यांचा चार्ज हा गडबडतो. नॅचरली अवेलेबल ॲटम्स जे असतात, जसे ते असतात तसेच ते असतात. त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन, जेवढे न्यूट्रॉन असतात, त्याच रचना जशी आहे तसे जे असतात ते असतात नॅचरल ॲटम्स. पण या ॲटमना जेव्हा ऑक्टेट कम्प्लीट करायचं असतं, कशा करता, टू गेट द स्टेबिलिटी. स्टेबिलिटी मिळवण्याकरता जसे आपण धडपड करतो तसेच ॲटम्स पण धडपड करतात. तर ते ऑक्टेट मिळवण्याच्या त्यांच्या धावपळीमध्ये कधी इलेक्ट्रॉन देतात तर कधी इलेक्ट्रॉन घेतात. ह्या सगळ्या टेन्शनमध्ये त्यांचा चार्ज इम्बॅलन्स होतो. इलेक्ट्रॉन घेतले तर ते होतात निगेटिव्हली चार्ज एनायन्स आणि इलेक्ट्रॉन्स दिले तर ते होतात पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स. तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे असतातच आजूबाजूला. ॲटम्स स्वतःच आयन बनतात आणि आयन बनले की ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड बनतो, ज्याला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण लहानपणापासून जे शिकत आलो ते आहे NaCl सॉल्ट. Na+Cl-. परस्पर भिन्न त्याचे चार्जेस आहेत, म्हणून ते ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट इच अदर अँड दे मेक अ स्टेबल आयोनिक बॉन्ड, जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे. बरोबर. अशा पद्धतीने हा जो आयोनिक बॉन्ड बनतो हा एक प्रकारचा बॉन्ड आहे. नवा बॉन्ड कुठला, आपण जेव्हा कार्बन केमिस्ट्री सुरू करू तेव्हा आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड या नव्या बॉन्डचं इंट्रोडक्शन होईल. सध्या पुढे आयोनिक बॉन्ड आहेत. आता या आयोनिक कंपाऊंडच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला बुकमध्ये दिल्या आहेत. हे बुक मधलं स्टेबल आहे. इथे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट खूप हाय असतो. ते ब्रिटल असतात आणि त्यात ते असे काही असे सुंदर किंवा असे डेकोरेटिव्ह नसतात, कारण ते अमॉर्फस पावडर मध्ये मोस्टली असतात किंवा अगदीच त्याच्यात छोटे छोटे क्रिस्टल्स फॉर्म मध्ये असतात. सो असे त्यांचे जनरल फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. आणि आयनिक कंपाऊंडची सोल्युबिलिटी ही आयनिक कंपाऊंड मध्ये असते. आयनिक कंपाऊंड फॉर द सोल्युबिलिटी ॲज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट इज वॉटर. पाण्याचा फॉर्म्युला काय आहे, H2O. बरोबर. इट इज नॉट अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिकचा अर्थ याच्यामध्ये कार्बन येतो, तर H2O फॉर्म्युलामध्ये कार्बन कुठेच नाहीये. सो इट इज इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट अँड दॅट इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम सगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होतात. व्हॉट अबाउट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स? त्यांना ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होतात. त्यांचं स्ट्रक्चर सेम असतं, त्यांची सोल्युबिलिटीची कंडिशन सिमिलर असते, त्याच्यामध्ये ते जातात. पण खूप सारे जगातले पदार्थ हे इनऑर्गॅनिक आहेत, तर ते सगळेचे सगळे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. मॅक्झिमम सगळे डिझॉल्व्ह होतात, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंटच म्हणतो. ठीक आहे. आणि मग ऑब्व्हियसली त्याची इन्सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये असते. तुम्ही केरोसिन मध्ये मीठ टाकलं किंवा तुमच्या घरात तेल असेल तर तेलामध्ये मीठ टाकून बघा आणि त्याला विरघळत बसा, ते नाही विरघळणार. पण तेच पाण्यामध्ये नुसतंच टाका, ते आपोआप काही वेळानंतर गायब होऊन जाईल. म्हणजे आयनिक कंपाऊंड्स हे आयनिक सॉल्व्हंट्स मध्येच डिझॉल्व्ह होतात आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. कंडक्टिव्हिटी, दे आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट व्हेन दे आर केप्ट अंडर वॉटर ऑर इफ दे आर डिझॉल्व्ड ऑर दे आर मेल्टेड, त्यांच्यामधले आयन्स मोकळे व्हायला पाहिजे. आयन्स मोकळे झाले देन दे विल बी गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट.
त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ मेटलर्जी. मेटलर्जी हा धडा आता सुरू केला आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे समजतं की मेटलर्जी ही प्रोसेस जर बघितली त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली आहे कॉन्सोलिडेशन ऑफ मेटल्स. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग सॉइल इम्प्युरिटीज फ्रॉम द मेटल्स इज कॉल्ड एज कॉन्सोलिडेशन ऑफ मेटल्स. त्याला क्लिनिंग करायचं आपल्याला. सेकंड इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. त्या सगळ्या एकत्र तयार झालेल्या मोठ्याच्या मोठ्या दगडाच्या गोळ्यामधनं आपल्याला जो हवा तो मेटल काढायचा आहे. And the third is purification of metals. To get the pure metals, impurities have to be separated, and electrolysis is the method used to obtain the purest form of metals. तुम्हाला सोपं उदाहरण सांगते बघा. आपण जमिनीमधनं कुठेही तुम्ही खणत गेलात जमिनीवरती, तुमच्या आजूबाजूला जिकडे कुठे तुम्हाला मोकळी जमीन दिसली, समजा तुम्ही विचार केला मी आता याला खणून बघतो आणि याच्यामध्ये काय मेटल्स दिसतात का बघतो. जस्ट थिंक ऑफ इट अँड सी इफ इट इज पॉसिबल. तुम्ही कुठलीही पण आजूबाजूला शेत असेल, घराच्या आजूबाजूला छोटंसं अंगण असेल, अगदी गार्डन असेल, तिकडे जाऊन तुम्ही माती खणत 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 खाली गेलात तर तुम्हाला मोठे मोठे खडक लागतात. त्याच्याही खाली खोल खोल खोल. आता हे जेव्हा कुठल्याही खाणकामाचा तुम्ही विचार केलात ना, तर ते जमिनीच्या खूप वरच्या पृष्ठभागावर नसतात, खाणी बऱ्याच आत असतात. तिथे खाली स्पेशली खोल खड्डे करून वेगळ्या कामगारांना खाली पाठवून त्या खाणींमधनं सामान मागवलं जातं. त्याच्यावरचे बरेच पिक्चर पण आहेत. कोळशाच्या खाणी असतात, लोखंडाच्या खाणी असतात, जसं आपण मगाशी बोललो. अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या खाणी असतात, त्याच्याकरता खूप खाली उतरावं लागतं. इतके खोल खड्डे केले जातात. तिथे जिने असतात खाली उतरायला किंवा लिफ्ट पण असतात. म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत इतकं वेगळं ते काम असतं. इतक्या खाली खोल गेल्यानंतर अंधार, ऑक्सिजनची कमी, पाणी नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात आणि तिथे वेगळे गॅसेस असतात, काही वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. खाणकाम करताना मोस्टली तिकडे खाली बॉम्ब लावतात छोटे छोटे, जेणेकरून ते फुटतं आणि तिथल्या तिथे असलेले सगळे मेटल्स आपोआप पडतात. म्हणजे त्याचे तुकडे होतात खडकांचे त्या मोठ्या मोठ्या, आणि मग ते खडक मोठ्या मोठ्या अशा जशा ट्रॉल्या असतात तशा ट्रॉल्यांमध्ये भरून वरती घेऊन जातात आणि तिकडनं ते काढून घेतलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रोसेसेस त्या खाणकामामध्ये केल्या जातात. आता तुम्हाला जसं मी म्हणलं तुम्ही खोदत खोदत खाली गेलात तर तुम्हाला असे मोठे मोठे खडक सापडतील. तुम्ही तेही खोदून खोदून खाली गेलात आणि तुम्हाला आणखीन मोठे खडक सापडले की तुम्ही काय करणार, ते खडक वर काढून घेणार आणि त्याच्यामधून तुम्हाला आता मेटल पाहिजे. एका मोठ्या खडकामध्ये अनेक गोष्टी असतात. वेगवेगळे मेटल्स पण एकमेकांबरोबर फ्यूज झालेले असतात. हे बनले कसे होते? अर्थच्या क्रस्टमध्ये हे सगळेचे सगळे मोल्टन फॉर्म मध्ये होते. When they were made initially, when the earth was made, that time these metals were in the liquid state. त्याच्याही तुम्ही जितकं अजून पण अर्थच्या कोर जवळ जाल, देर इज अ प्लाझ्मा स्टेट. तिथे सॉलिड लिक्विड गॅस असं काही नाहीच आहे. तिथे सगळं एकच आहे. असं सगळं एक भयंकर काहीतरी. त्या हाय टेम्परेचर, द हायेस्ट टेम्परेचर काय तुम्ही इमॅजिन कराल तितक्या टेम्परेचरमध्ये कुठलीच गोष्ट अशी एक नसते. हा मेटल वेगळा, हा नॉन मेटल वेगळा, हा गॅस वेगळा, असं काही नाही. ते सगळं एकत्रच आहे. पण तुम्ही त्या कोर पासून जसं लांब 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 जाल तसं टेम्परेचर कमी 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 होत जाईल. जसं टेम्परेचर कमी होईल ते सगळं थंड 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 होत जातं आणि त्याचा एक क्रस्ट बनतो. आता ज्या जमिनीवर आपण चाललोय त्या जमिनीवर पाय ठेवल्यावर आपल्याला काय अंदाज आहे का? काही किलोमीटर खोल गेल्यावरती तिथे लावा आहे आतमध्ये. पण हीच तर आपल्या अर्थची ब्युटी आहे. आता जे काही तुम्ही खाणकाम करत खाली खाली गेलाय, तुम्हाला जे काही सापडलंय त्या एका दगडामध्ये, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, सगळं एकत्र होतं ते वितळलेल्या अवस्थेमध्ये. आता ते घट्ट होताना जो ज्याच्याबरोबर जिकडे जिकडे आहे तिकडे तिकडे ते फ्यूज झाले आणि तसे त्याचे ते घट्ट झाले. त्याच्यात त्याला चॉईस नाहीये की मला लोखंडाबरोबर सोनं असं म्हणू शकत नाही की मला लोखंडाबरोबर जायचं नाहीये. तो जसा होता तसं त्याच्याबरोबर तिथे घट्ट होऊन आपल्याला त्या मेटलच्या ओरमध्ये सापडतो. मग आता एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय करायचं? आपल्याला जो दगड मिळाला खाली मोठाच्या मोठा, शिळा म्हणतो आपण त्याला एका पद्धतीने, असे मोठे मोठे खडक जे तुम्ही खालून काढून आणले, आता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. तुम्हाला त्याच्यामधनं आता मेटल्स काढायचे आहेत. बरेच मेटल्स एकत्र असतील, काही नॉन मेटल्स असतील, काही ऑक्साईड्स असतील, काही सल्फाइड्स असतील, काही आणखीन वेगळ्याच गोष्टी असतील, मातीचा कचरा तर भरपूर असतो. ते सगळं आपल्याला आता वेगळं करायचंय. त्याला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन. खूप मोठी प्रोसेस असते. वेगळ्या वेगळ्या मेटल्स करता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागते. आणि हीच तर मेटलर्जीची सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट बाजू आहे की तुम्ही सगळ्यांना जसं हवं तसं ट्रीटमेंट देऊन हवं ते काढून घ्यायचं. आणि नंतर आता हे सगळं करून आपल्याला मेटल्स मिळाले, लोखंड वेगळं झालं, सोनं वेगळं झालं, चांदी वेगळी, प्लॅटिनम वेगळं, हे सगळं आपण केलं. पण ते अजूनही प्युरेस्ट फॉर्म मध्ये नाही आहेत. मग त्यांना आपल्याला प्युरेस्ट फॉर्म मध्ये आणायचं असेल तर त्याला इलेक्ट्रोलिसिस करावी लागते. उदाहरणार्थ जे सोन्याचे दागिने आपण घालतो, तरी सोनं हा राजधातू आहे, श्रीमंत धातू. जमिनीमध्ये तुम्ही जिकडे खणता आणि तुम्हाला तिकडे सोन्याच्या खाणी मिळाल्या,
तर देन यू आर व्हेरी लकी. आणि सोनं हे प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतं, ते कोणाही बरोबर रिएक्ट करत नाही, ते मस्त श्रीमंत एकटं एकटं राहतं आणि चमकतं. म्हणून तो धातू खूप डिमांड मध्ये. आता का बरं 1,00,000च्या वर गेलंय सोनं? आणि सोनं आहेच तसं, त्याच्यावर कशाही अभिक्रिया होत नाही. ते जमिनीखाली पण पडलेलं होतं इतक्या वर्षापासून, तरी ते कोणाबरोबरच पण त्याने फार अभिक्रिया केली नाही, तर त्याचं मस्त राहिले. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की काही मेटल्स मिळवण्याकरता तुम्हाला कमी कष्ट पडतात. काही मेटल्स तुम्हाला, जसे की आता आपण बघितलं ऍल्युमिनियम बऱ्याच गोष्टींबरोबर फ्यूज झालेलं असतं. लोखंड बऱ्याच गोष्टीबरोबर फ्यूज झालेलं असतं. तर त्याला तुम्हाला आता वेगळं करायचंय. सोन्याच्या जागेने आपण जे प्युरेस्ट फॉर्म मध्ये आपण 24 कॅरेट सोनं म्हणतो, ते काय असतं? प्युरेस्ट फॉर्म ऑफ सोनं, बरोबर? तसे दागिने आपण जे घेतले, याचा अर्थ काय आहे की जमिनीमधनं मिळालेल्या सोन्याला आपण 99.99% शुद्ध करून दिलं, बरोबर? उलट असे दागिने रोजच्या वापरामध्ये वापरणं फार कठीण आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये भेसळ करतो आणि त्याला 22 कॅरेट करून देतो. सांगायचा मुद्दा आहे सापडलेलं त्याच्या प्युरेस्ट फॉर्म मध्ये त्याला वापरणं, ह्याला प्युरिफिकेशन म्हणतात, जी लास्ट स्टेज असते. ठीक आहे. आता ह्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे, जी आपल्या बुकमध्ये आहे, जे आहे रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. मागच्या वेळेला आपण हे बोललो होतो बरं का, हा प्रयोग आपण बोललो होतो. निळ्या रंगाच्या याच्यामध्ये ठेवला आहे आयर्न नेल आणि पिवळ्या याच्यामध्ये कॉपर वायर. हा आपला प्रयोग मागे झाला होता. रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे बघा. काही धातू हे इतर धातूंपेक्षा जास्त रिएक्टिव्ह असतात. बघा, ही रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा आपल्या पुस्तकातला एक नवा भाग आहे. हा याच्या आधी आपल्याला कधी आलेला नाहीये. सो अंडरस्टँड इट इन डिटेल. आता इथे काय केलंय ना, काही काही धातूंची नावं दिलेली आहेत. जरा डाव्या बाजूला बघा. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लेड, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. गोल्ड पासून सुरू होतात आणि पोटॅशियम वर जाऊन थांबतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने याला कसंही लक्षात ठेवायचं तरी ठेवू शकता. पोसोलिका वरचे. मग तुम्हाला ह्याचं काय गाणं बनवायचंय, काय करायचंय, कारण तुम्हाला हे धातू लक्षात राहायला पाहिजे. दिस मेटल्स यू शुड नो. कोणते कोणते आहेत. आता ह्याच्यात काय आहे बघा. ही आहे रिएक्टिव्हिटी, खालून वरपर्यंत रिएक्टिव्हिटी. एकदम खालचं जे येते एकदम लोअर रिएक्टिव्हिटी, जसं जसं तुम्ही वर जाल तशी रिएक्टिव्हिटी वाढत जाते. सगळ्यात खाली रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये एकटा बसला आहे गोल्ड. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, गोल्ड इज नॉट रिएक्टिंग विथ एनीबडी, इट इज नॉट इंटरेस्टेड. जा तुम्ही, तुम्हाला कोणाबरोबर रिएक्ट करायचं ते करा. तो इट इज अ मेटल, इट इज अ डिफरंट मेटल, शांत मेटल येतो, त्याचा एकटा शायनिंग वाला आहे. ठीक आहे. सो दिस गोल्ड इज हॅव्हिंग द लोएस्ट रिएक्टिव्हिटी आउट ऑफ ऑल. तर तो एकटाच खाली आहे आणि त्याची रिएक्टिव्हिटी बघा लोअर साईडला आहे. थोडस वर जाल, तुम्हाला कॉपर, मर्क्युरी, सिल्वर हे 3 दिसतात. कॉपर, मर्क्युरी, सिल्वर हे गोल्ड पेक्षा थोडे जास्त रिएक्टिव्ह आहेत आणि त्यांची रिएक्टिव्हिटी कशाबरोबर आहे? दे रिएक्ट विथ ऑक्सिजन. कॉपर, मर्क्युरी, सिल्वर रिएक्ट विथ ऑक्सिजन ओनली. आता त्याच्यावरती येतात मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन आणि लेड. हे जे आहेत हे मिडियम रिएक्टिव्हिटी वाले आहेत. ठीक. यांची रिएक्टिव्हिटी कोणाबरोबर आहे? दे रिएक्ट विथ ऍसिड्स अँड ऑल्सो विथ ऑक्सिजन. हा जो एरो आहे हा वरती पण आहे की नाही. मॅग्नेशियम ऑक्साईड पण बनवतो, अल्युमिनियम ऍसिड बरोबर पण रिएक्ट करतो, झिंक, आयर्न, टीन हे दोघांबरोबरही रिएक्ट करतात. सो हे जे आहेत हे मिडल रिएक्टिव्हिटी वाले. सो दे रिएक्ट विथ ऑक्सिजन अँड ऍसिड्स. सगळ्यात वरती जे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, दे आर द रिएक्टिव्ह मोस्ट एलिमेंट्स. हायर म्हणजे हायेस्ट रिएक्टिव्हिटी. दे रिएक्ट इवन विथ वॉटर. म्हणजेच पाण्याबरोबर पण त्यांची रिएक्टिव्हिटी आहे. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम रिएक्ट विथ वॉटर, ऍसिड अँड ऑक्सिजन. दे आर हायर इन टू द रिएक्टिव्हिटी सिरीज. हे आपण कशा करता केलंय? आपल्याला माहिती असायला पाहिजे, जर आपल्या खाणीमध्ये पोटॅशियम बरोबर अल्युमिनियम असे हे 2 धातू एकत्र असतील तर कोणी जास्त रिएक्टिव्ह आहे? पोटॅशियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन दी अल्युमिनियम. मग आता तुम्ही काढणार कोणाला आधी? पोटॅशियमला. तो बाहेर गेला की आपोआप हा खालचा मोकळा होईल. ही रिएक्टिव्हिटी सिरीज हेल्प अस टू अंडरस्टँड विच एलिमेंट इज मोर रिएक्टिव्ह दॅन द अदर वन. व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ दीज एलिमेंट्स. आता समजा ह्याच गटातला लोखंड आणि टिन, समजा हे लोखंड म्हणजे आयर्न, टिन दोघं एकत्र फ्यूज आहेत. यू वॉन्ट टू फाइंड आउट दॅट हु इज मोर रिएक्टिव्ह दॅन व्हॉट. तर टिन पेक्षा आयर्न इज मोर रिएक्टिव्ह. मग रिएक्शन एखादी तुम्ही अशी ठरवली की त्याच्यामध्ये आयर्नचे मॉलिक्युल्स आधी रिएक्ट करतील देन द लीड ऑर द टिन, तर तुम्हाला आयर्न आपोआप वेगळा मिळतो. हे माहिती असावं म्हणून ही रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्याला दिलेली. ठीक आहे. Then there is reaction of metals with non-metals that we already have discussed.
आयनिक कंपाऊंड आपण मगाशी बोललोय, प्रॉपर्टीज ऑफ आयन कंपाऊंड आपण डिस्कस केलेल्या होत्या, आता पण आपण बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे धिस पार्ट. वी आर टॉकिंग अबाउट मेटलर्जी ऑफ different metals. Science and technology regarding the extraction of metals from ores and their purification for the use of daily use for the daily use is called as metallurgy. आता जरा आपण ही गोष्ट बघूया. This is easily given in the PPT that we will see first, then we will go to the textbook. Now see. Consolidation of metals. त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल्स. चांगल्या भाषेमध्ये दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल्स. तुम्ही जमिनीमधनं जे काही दगड जमा करून आणलेले तुमच्या एक्सट्रॅक्शन ऑफ मेटलसाठी, इट इज हॅव्हिंग एव्हरीथिंग पॉसिबल विच इज अवेलेबल इन दी सॉइल. मातीमध्ये जे जे काही आहे ते सगळं तुमच्या मेटल्समध्ये असणार. त्याच्यामध्ये कचरा असेल, पानं असतील, काही मेलेले प्राणी, त्यांचे काही अवशेष, कपडे, काचा, काहीही जे आपण जमिनीमध्ये टाकतो, दॅट एनिथिंग कॅन बी देअर. पण लक्षात घ्या, आपण जे ओर मधनं काढलेले असतात मिनरल्स, जे काही आपण सेपरेट केलेले असतात, जे काही दगड खडक आपण आणलेले असतात, ते जमिनीच्या खालून आलेले आहेत. सुपरफिशियल कचरा हा त्या मानाने खूप कमी असतो. इमॅजिन करा की आपण ज्या काही खाणींमधनं सामान आणलाय तो खूप खालून, जमिनीच्या खालून आणलाय, त्याच्यामध्ये असा कचरा नसतो, शक्यतो नसतो, पण असू शकतो, पण तो हलका कचरा असतो. तर त्याला वेगळा करायचा आपल्याला. सगळ्यात पहिले तर आपल्याला मातीच वेगळी करायची. वी डोंट वॉन्ट सॉइल, वी डोंट वॉन्ट दिस सँड इनसाइड अवर मेटल. का बरं? आपल्याला मेटल हवंय ना. बाकीचा कचरा नको. माती आणि मातीजन्य इतर जे काही कचऱ्याचे पदार्थ आहेत ते आपल्याला वेगळे करायचे फ्रॉम दी इम्पॉर्टंट मेटलिक पार्ट. मग हे करण्याच्या काही टेक्निक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथड. त्याला म्हणतात विल्फी टेबल मेथड. सोपी मेथड आहे, मस्त आणि एकदम इझी मेथड आहे टू अंडरस्टँड ऑल्सो. सी काय असतं याच्यामध्ये. याच्यामध्ये हा एक आहे विल्फी टेबल. विल्फी नावाचा एक कोणतरी सायंटिस्ट होता, त्याने ही मेथड डेव्हलप केलेली आहे आणि त्याने हा टेबल बनवलाय फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. त्याच्यामध्ये काय बघा, सिम्पल आहे. काही त्याने लाकडाच्या पट्ट्या, दीज आर वुडन स्लिट्स म्हणतात त्याला, ह्या अशा एकमेकांच्या वर खाली अशा लावलेल्या आहेत. ह्या इथे खाली एकाच बेसवरती चिटकवलेल्या आहेत, फक्त वर खाली आहेत. या बाजूला हा खड्डा आहे, म्हणजे असा रस्ता आहे, खोल खड्डा. वरच्या बाजूला इकडे 3 इनलेट्स आहेत, म्हणजे सामान टाकण्याकरताचे असे रस्ते आहेत. इकडे मध्येच त्याच्या वरती एक वॉटरचा पाईप आहे. तुम्हाला काय करायचंय, अशी अरेंजमेंट करायची आणि त्याच्या वरतून पाण्याचा पाईप जाईल असं बघायचंय. त्या पाईपाला 3 ठिकाणी खड्डे, कारण 3 ठिकाणून तुम्ही त्याच्यामध्ये ओव्हर टाकणार आहे. आणि जिकडे हे संपतं तिथे खाली एक कलेक्टिंग सेक्शन ठेवायचं तुम्हाला. समजलं? अशी ही रचना आहे. आता होतं काय, ह्याचं काम करण्याची टेक्निक ही खूप सोपी आहे. इथून आपण पावडर्ड ओर टाकायची, म्हणजे जी काही आपली ओर आहे. ओर म्हणजे काय, आपण जमिनी खालून जो काही पार्ट काढलाय ज्याच्यामध्ये मॅक्झिमम मेटल आहे आपल्याला आता माहिती आहे, त्याला म्हणतात ओर. त्या ओरला बारीक करायचं, क्रश करायचं आणि ती पावडर केलेली ओर याच्यामध्ये टाकायची. तसं आता चुरा केलाय आपण, एकदम बारीक केलंय मशीनमध्ये टाकून. जसं आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करतो तसं मोठ्या ग्राइंडर्समध्ये टाकलं जातं. त्याचे बारीक तुकडे केले जातात, पावडर केली जाते आणि मग त्याला ह्या पावडरला इथे सोडून द्यायचं त्याच्यामध्ये. आता वरनं पाणी जातंय, बरोबर. पाण्यामध्ये हे सगळं ओलं होणार आहे आणि आता हे येणार आहे लाकडाच्या पट्ट्यांवरती. आता चिखल माती, तुम्हाला माहिती आहे हे सगळे जड पदार्थ असतात. शिवाय या स्लिट्स अशा हलत असतात, अशा मागे पुढे अशा वर खाली होत असतात. ह्या सगळ्यामध्ये मजा काय होते, त्या सारख्या अशा वर खाली होणाऱ्या मुवमेंटमुळे जो काही सगळा जड कचरा आहे ना, तो या स्लिट्सच्या मध्ये जमा होऊन खाली जमा होतो. आणि या बाजूला जे काही आपले मेटल्स असतात, मेटल्स इकडे जातात आणि खाली कॉन्सन्ट्रेट होऊन जमा होतात. अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन, ग्रॅव्हिटी काय करते, जड वस्तूंना खाली जमा करते आणि हलक्या वस्तू वर येतात. तसं बघितलं तर मेटल्सच जड असतात. पण आता आपण इथे कचऱ्यामध्ये, म्हणजे कचरा म्हणण्यापेक्षा मातीजन्य पदार्थ, त्यांना ओलं केलंय ना आपण. सो अशा पद्धतीने हे विल्फी टेबल मेथड काम करतं. आता जरा हे एकदा पुस्तकात बघा. पुस्तकात त्याची डायग्राम मोठी दिलेली, सो यू कॅन अंडरस्टँड दॅट बेटर. वी विल डिस्कस इन डिटेल, कारण मस्त टेक्निक आहे.
आणि ह्याच्यावरती तुम्हाला जर क्वेश्चन आला तर इट विल बी व्हेरी इझी. बघा, इन दिस मेथड ऑफ सेपरेशन द विल्फली टेबल इज मेड ऑफ फिक्सिंग नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स ऑन दी इन्क्लाइंड सरफेस. असा तिरका, इन्क्लाइंड म्हणजे तिरक्या सरफेस वरती या वुडनच्या पट्ट्या असतात. ठीक आहे. द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. तो असा 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 सारखं व्हायब्रेट होत असतो. Powdered ore obtained from the lumps of the ore using ball mill is poured on the table and a stream of water is also released from the upper side. जे आपण मगाशी बोललो, इकडे आपली ओर टाकायची आणि पाण्याचा फवारा त्याच्यावर करायचा. As a result, the lighter gog particles are carried away along with the flowing water, while the heavier particles in which the proportion of mineral is more and propagation of gog is less are blocked by the wooden ripples and get collected on the slits between them. हलका 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 जो कचरा असतो, मातीचा कचरा, जो ओला झालाय, थोडासा जड झालाय, पण तो खाली 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 ढकलत ढकलत खाली जमा होतो. आणि जो आपला जड मेटलचा पार्ट आहे तो या खड्ड्यांच्या मध्ये जमा होऊन ढकलत ढकलत इकडे 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 येतो आणि या बाजूला आपल्याला वेगळा सापडतो. म्हणजे काय केलं आपण, मातीजन्य पदार्थ आपल्या मेटल पासून वेगळे केले. समजलं? सेकंड इज हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. ही तर एकदम मस्त सोपी टेक्निक आहे आणि एकदम इंटेलिजंट टेक्निक आहे. बघा कशी. एक मोठा टँक घेतलाय आपण. या टँक मध्ये पाणी भरलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलंय आपण आता, खालच्या बाजूने पाणी जाईल असं एक वॉटरचं इनलेट आणि तिथे त्याला असं जेट लावलंय. वरच्या बाजूने इनलेट आहे, छोटासा असा इनलेट. आता काय केलेलं आहे बघा, फाईनली ग्राउंड ओर इज रिलीज्ड इन दी टँक. फोर्सफुल वरती आहे का, अच्छा, हायड्रोलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन दी वर्किंग ऑफ अ मिल. देर इज अ टॅपरिंग वेसल सिमिलर टू दॅट युज्ड in the grinding mill. It opens in the tank like container that is tapering on the lower side. The tank has the outlet for the water on the upper side and the water inlet on the lower side. हे आपण जे दिसते चित्रामुळे तेच आहे. कुठल्या बाजूने कुठे काय वस्तू जाणार आहेत ते आता बघूया आपण. फाईनली ग्राउंड ओर इज रिलीज्ड इन दी टँक. इकडनं वरून आपण आपली ओर टाकली, ओर मध्ये आपला मेटल आहे, ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं. ठीक आहे. नाव A forceful jet of water is introduced in the tank from the lower side. खालून जोरात पाण्याचा असा फवारा मारायचा की ते सगळं ढवळलं जातं. बरोबर. याच्यामुळे काय होतं, गॉग पार्टिकल्स आर लाइटर अँड देअरफॉर दे फ्लो आउट अलॉंग विथ द वॉटर जेट फ्रॉम द आउटलेट ऑन द अपर साइड ऑफ द टँक. म्हणजेच काय, जे मातीजन्य पदार्थ असतात ते जरा वजनाने हलके असतात. तुम्ही म्हणाल काय बोलताय, मातीचं जड असते, पाण्यामध्ये खाली जाऊन बसते ना माती. पण आपण पाण्यामध्ये फक्त माती टाकलेली आहे. तुम्ही मेटल आणि माती असं टाकून बघितलं तर मेटल आणखीन खाली जातील, कारण मेटल हे जास्त जड असतात मातीपेक्षा. आता आपल्याला मेटल्स आणि माती हे वेगळं करायचं असेल तर माती वरच्या बाजूला गोल फिरलेली निघून जाईल, कारण ही त्या मानाने हलकी आहे. आणि खालच्या बाजूला काय जमा होईल मग, कॉन्सन्ट्रेटेड ओर. बघा खाली हे जे जमा झालंय ब्राऊन कलरचं ते आपली ओर आहे. अशा पद्धतीने हे पण ग्रॅव्हिटीवरतीच काम करतं. पण ह्याच्यामध्ये काय केलंय आपण, खालून पाणी जोरात फिरवलं की ते गोल 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 ढवळलं जातं आणि माती व खाली मेटल असं हे केलं जातं. नंतर आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. या मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये आपण मॅग्नेटिझमचा वापर करतो. तुम्हाला माहिती आहे की काही काही जे मेटल्स आहेत ते मॅग्नेटिक असतात. उदाहरणार्थ लोखंड, इट इज हॅव्हिंग द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मग याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेट ही कन्सेप्ट आपल्याला 8वी 9वीला झालेली. इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट करतो आपण त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आपोआप इंड्यूस होतं. आता याच्यामध्ये काय, 2 व्हील आहेत आणि त्याच्यावरती एक बेल्ट, कन्व्हेयर बेल्ट असा फिरतोय. वरच्या बाजूला आपण इथून ओर टाकली, बारीक पावडर जी आहे आपली ओरची आपण टाकली. हे सगळं नॉन मेटलिक आहे. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा तुमचं सर्किट ऑन कराल तेव्हा हे जे फिरेल त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होईल. हे जे तुमचे व्हील्स आहेत, ठीक आहे ना, ह्याच्यामुळे तिथे काय होईल, मॅग्नेटिझम इंड्यूस होईल आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक पार्टिकल्स इथे खाली कलेक्ट होतील आणि नॉन मॅग्नेटिक इकडे जातील. मॅग्नेटिक वस्तू मॅग्नेटिक पदार्थाकडेच अट्रॅक्ट होतात. बरोबर. मेटल जो आहे लोखंड तो मॅग्नेटिक आहे, तर तो इकडे 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 आणि इकडे जमा होईल. जे नॉन मॅग्नेटिक आहे ते दुसरीकडे सेपरेट होईल. तो अशा पद्धतीने मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये आपण मॅग्नेटिक ओर्स सेपरेट करतो. ठीक आहे. जसं आपण म्हणालो की आयनच्या ओर्स असतात तशा. ठीक आहे. इन दिस वे मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स इन द ओर कॅन बी सेपरेटेड डिपेंडिंग ऑन द मॅग्नेटिक नेचर. फॉर एक्झाम्पल, कॅसिटराइट इज अ टीन ओर.
It contains mainly the non-magnetic ingredients, stanic oxide and the magnetic ingredient ferrous tungstate. Ferrous जिकडे जिकडे ferrous आहे Fe त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम. They are separated by the electromagnetic method. पुढची जी मेथड आहे दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. बघा मस्त मेथड आहे. एक मोठा टँक आहे पाण्याने भरलेला, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं आहे, सम अमाऊंट ऑफ व्हेजिटेबल ऑइल, सर्टन अमाऊंट ऑफ व्हेजिटेबल ऑइल टाकले. आता इकडे खाली एक रॉड आहे, म्हणजे वरनं एक असं रॉड त्याच्यात इंड्यूस केलंय आणि खाली त्याला एक असा मोठा चपटा पार्ट आहे, त्याला ऍजिटेटर म्हणतात. त्याचं गोल 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 फिरत राहतं. वरती जसं पाणी लागलं की ते ढवळलं की नाही, सेम असंच फ्रोथ फ्लोटेशन मध्ये काय होतं, खालून त्याला असं गोल 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 फिरवत राहते ही चक्र. आता काय होतं, आपण याच्यामध्ये टाकली इथून ओर, ठीक आहे, ओर याच्यामध्ये आपण टाकली. आता या बाजूला करणारे आपण एअर सप्लाय, इथून तुम्ही त्याच्यामध्ये एअर इंट्रोड्यूस करायची, म्हणजे त्याच्यामध्ये हवा सोडायची आणि हे फिरते फिरते. जेव्हा असं होतं तेव्हा त्याच्यामध्ये बबल्स फॉर्म होतात. बबल्स म्हणजे फ्रोथ म्हणजे फेस. तुम्ही बघा पाण्यामध्ये तेल टाकून त्याला असं गोल 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 ढवळत राहसारखं, त्याच्या वरती 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 तुम्हाला असं वाटेल की फेस तयार होतो. हीच प्रोसेस हवा आणि तेल आणि पाणी याच्या कॉम्बिनेशनमुळे इकडे होते. त्याच्यामुळे काय होतं, त्या फ्रोथ मध्ये हलक्या 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 मातीच्या कणांना आपोआप वरती वरती धरलं जातं तेलासकट. ते इकडे 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 वरती येतात आणि खालच्या बाजूला गॉग, ठीक आहे. Bubbles are formed due to the blown air. Due to agitation, a foam is formed from the oil, water, and air. Due to the agitating, the foam rises to the surface of water and floats. That is why this method is called as froth flotation. त्याचा जो काही फ्रोथ म्हणजे फेस तयार होतो तो वरच्यावर निघून जातो. आता particles of certain sulfide ore float with the foam on water as they are preferentially get wetted by oil. काही काही धातू हे ऑइल बरोबर इझिली बॉन्ड करतात त्यांच्या सल्फाइड्स मध्ये असल्यामुळे. फॉर एक्झाम्पल दिस मेथड इज यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड. झिंक ब्लेंडचे जे काही पार्टिकल्स आहेत ते त्या फ्रोथ बरोबर त्या ऑइल बरोबर चिकटून चिकटून इकडे येतात आणि खालच्या बाजूला पाण्यातनं जे काही आपलं नको असलेलं मातीजन्य वेस्टेज येतो खालच्या बाजूला येतो. सो वरती तुमचे येणार आहेत ओर्स आणि खाली जाणारे माती, ठीक आहे. अशी आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. चौथी जी मेथड आहे ती आहे लिचिंग. आता ही मेथड एक केमिकल मेथड आहे. बघा वरती तीनही याच्यामध्ये आपण काय केलं होतं, त्याला ढवळलं, काहीतरी केलं, वेगळं केलं, हलवलं, ग्रॅव्हिटीचा वापर केला, मॅग्नेटिझमचा वापर केला, फिजिकल गोष्टींचा वापर करून आपण त्यांना सेपरेट केलं. बट लिचिंग इज द प्रोसेस वेअर देर इज ऍप्लिकेशन ऑफ केमिकल्स. त्याच्यामध्ये काय होतं, द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स लाईक अल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम द ओर्स इज द मेथड ऑफ लिचिंग. तुम्हाला गोल्ड, सिल्वर, अल्युमिनियम ह्या चमकणाऱ्या धातूंना जर पाहिजे मिळवायचं असेल तर तुम्हाला लिचिंग करावं लागतं. मग काय करतात, इन दिस मेथड द ओर इज सोक्ड इन अ सर्टन सोल्युशन फॉर लॉंग टाइम. एक काहीतरी स्पेसिफिक सोल्युशन असतं त्याच्यामध्ये ती ओर भिजवून ठेवतात. ती आपल्याला प्रोसेस नंतर खाली येणार आहे. जेव्हा आपल्याला अल्युमिनियम ओर, बॉक्साईट ओरचं एक्सट्रॅक्शन देतील ना, तेव्हा लिचिंग प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये आहे. त्याला भिजवून ठेवायचं थोडा वेळ असंच. त्याच्यामुळे काय होतं की ती डिझॉल्व्ह होते. त्या सोल्युशन मध्ये आपल्याला हवी असलेली ओरच डिझॉल्व्ह होते. मग नको असेल आपण काढून टाकायचं. खाली आलेलं जे पाणी आहे त्याच्यावर वेगळ्या केमिकल रिएक्शन करायचे. द गॉग however does not react and therefore does not dissolve in that solution, so it can be separated. For example, concentration of bauxite, the aluminum ore, is done by leaching method. आपण म्हटलंच मगाशी. Hence bauxite is soaked in aqueous solution of NaOH or aqueous Na2CO3, sodium carbonate, which dissolves the main ingredient alumina in it. आपल्याला असं काहीतरी लिक्विड बनवायचंय ज्याच्यामध्ये आपली ओरच डिझॉल्व्ह होईल, तर ते केलं की त्याला म्हणतात लिचिंग, ठीक आहे. आता ही झाली आपल्या लिचिंग, म्हणजे आपल्या पहिल्या ज्या काही क्लिनिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या प्रोसेसेस 4 होत्या ज्या आपण आता केल्या. आता ड्युरिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ओर्स, मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द केटायन ऑफ द मेटल. इन दिस प्रोसेस द मेटल केटायन इज टू बी रिड्यूस्ड. How to bring about the reduction depends upon the reactivity of the metals. We have already learned about the reactivity series of metals. कोणता मेटल कशापेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आपण त्या पद्धतीने त्यांच्या एक्सट्रॅक्शन प्रोसेसेस ठरवतो. आता एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल्स. आता इथून आहे ना हा धडा एका वेगळ्या टर्नवर जाणार आहे. क्लिनिंग बिनिंग झालं. आता एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायचंय आणि मग आपल्याला एक्सट्रॅक्शन ऑफ
बॉक्साईट ओर हे एक एक्झाम्पल येणार आहे. ठीक आहे, थांबा, ही पूर्ण प्रोसेस झाली की मग काय आहे, रिफायनिंग ऑफ मेटल्स नंतर कोरोजन ऑफ मेटल्स आणि प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन. हा ह्या धड्याचा शेवट आहे. पण इथून जिथे आपण आता आहोत तिथून धड्याचा खूप महत्वाचा भाग सुरू होतोय. ह्या सगळ्या सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी वगैरे, दीज आर दी 4 प्रोसेसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. बघा, प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी मध्ये आता जरा समजून घ्या, आपण लिहूया म्हणजे आपल्याला समजेल की आपण काय करतोय. सी, खूप प्रोसेसेस आहेत. कशा करता काय करतोय? सगळ्यात पहिली आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. त्याच्यामध्ये 4 टेक्निक्स आहेत. सेपरेशन ऑन ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशन सेपरेशन, त्याच्यामध्ये हायड्रोलिक आणि विल्फी टेबल होती. ह्या 2 टेक्निक होत्या. या दोघंही ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती काम करणारे आहेत. दुसरी टेक्निक आहे मॅग्नेटिक सेपरेशन टेक्निक. नंतर तिसरी आहे आपण जी बघितली होती ती फ्रोथ फ्लोटेशन, आणि चौथी आहे लीचिंग. ठीक आहे, फ्रोथ फ्लोटेशन आणि लीचिंग ह्या 4 टेक्निक ज्या आहेत त्या आपल्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या आहेत. आपल्याला ओर कॉन्सन्ट्रेट करायचे त्याच्याकरताचे आहेत. आता आपण सेकंड पार्टवर चाललोय. आपल्याला आता मिळालेली कॉन्सन्ट्रेटेड ओर मधनं मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचंय. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. त्याच्यामध्ये काय करतो आपण, रिॲक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स. आता याचे पण 3 भाग आहेत. एक आहेत रिॲक्टिव्ह मेटल्स, जे खूप हायली रिॲक्टिव्ह आपण वर बघितले होते पहिले 4. नंतर आहेत बॉक्साईट, त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि मॉडरेटली रिॲक्टिव्ह हा त्याचा दुसरा पार्ट आहे बघा, मध्यम रिॲक्टिव्हिटी वाले. आणि तिसरं कमी रिॲक्टिव्हिटी वाले, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. आपण उलट जाऊया. लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आपण आधी बघूया. द मेटल्स ॲट द बॉटम ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स आर लेस रिॲक्टिव्ह. आपण बघितलं होतं गोल्ड बिल्ड वाले एकदम खाली जे असतात ते खूप कमी रिॲक्टिव्ह असतात. दॅट इज वाय दे आर फाउंड इन द फ्री स्टेट इन द नेचर. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम वगैरे हे खूप कमी रिॲक्ट करतात कोणाबरोबर. स्वयंभू आहेत ते, स्वयंसिद्ध, त्यांना जे आवडतं ते आवडतं. द रिझर्व्स ऑफ कॉपर इन द फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाइड म्हणजे डायकॉपर सल्फाइड. कॉपर इज ऑप्टेन फ्रॉम Cu2S ओर जस्ट बाय हिटिंग इन एअर. बघा, जर तुम्हाला कॉपरचं एक्सट्रॅक्शन करायचंय तर कॉपर म्हणजे तांब हे जमिनीखाली सल्फाइड ओरच्या रूपामध्ये मिळतं. ती सल्फाइड ओर घ्यायची आणि त्याला फक्त गरम करायचं, झालं बघा. त्याला गरम केलं ऑक्सिजन बरोबर तर काय मिळालं, कॉपर ऑक्साईड, आणि SO2 गॅस रिलीज झाला. कॉपर ऑक्साईडला पुन्हा तुम्ही त्याच्याच बरोबर गरम करा, फक्त कॉपर, प्युअरेस्ट फॉर्म ऑफ कॉपर यू गेट, अँड यू गेट द SO2 गॅस. दॅट इज ओके. द गॅस विल बी रिलीज्ड, यू विल गेट द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ कॉपर. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? सो सिम्पल. नुसतं गरम करा आपोआप आणि तुम्हाला कॉपर मिळाला. सो एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स इज व्हेरी व्हेरी इझी. दे आर लेस रिएक्टिव्ह, इझिली अवेलेबल इन द नेचर. You just have to do very few processes on them. You will get the purest form of the metals. दुसरे आहेत मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स, मध्यम रिएक्टिव्हिटी वाले. हे बघा, आता मध्यम रिएक्टिव्हिटी वाले लोक कसे असतात, रिॲक्शन तर करतात पण कमी करतात, विचारपूर्वक करतात, सगळ्यांबरोबर जाऊन बोलत नाहीत ते. ठीक आहे, हे जे एकदम खालचे होते ना लेस रिएक्टिव्ह, हे एकदम रिझर्व लोक आहेत, ते कोणाशीच बोलत नाहीत, खूप कमी लोकांशी बोलतात. मॉडरेटली रिएक्टिव्ह जरा बघतात आजूबाजूला कोणी कसं आहे काय. आणि वरचे हायली रिएक्टिव्ह द पीपल लाईक मी, ते कोणाशी कधी कुठे बोलू शकतात. त्यांना काही चिंता वाटत नाही की आपण बसमध्ये बसलोय का रेल्वेमध्ये बसलोय का, अनोळखी लोक आहेत का ओळखीचे लोक आहेत का, शेजारचे आहेत का, छोटी मुलं आहेत का, मोठी माणसं आहेत का, म्हातारी माणसं आहेत, काही फरक पडत नाही. दे कॅन टॉक टू एनीबडी, दे कॅन बी विथ एनीबडी. पण हे मॉडरेटली रिएक्टिव्ह असे नसतात. बघतात आपल्यासारखे लोक आहेत का, बोलू का नको का, असा विचार करणारे मॉडरेटली रिएक्टिव्ह लोक असतात, म्हणजे मेटल्स असतात. आता यांचं आपण कसं काय एक्सट्रॅक्शन करायचं. The metals in the middle of the reactivity series such as iron, zinc, lead, copper are moderately reactive. हे मध्यम reactivity वाले. Usually they occur in the form of their sulfide salts or carbonate. It is easier to obtain metals from their oxides rather than sulfides or carbonates. Therefore the sulfide ores, आपल्याला ह्याचे 2च प्रोसेसेस करायचे असतात. एक आहे रोस्टिंग आणि दुसरं आहे कॅल्सिलेशन. सॉरी, द प्रोसेस ऑफ रोस्टिंग मध्ये काय होतं, रोस्ट करणं म्हणजे काय, भाजणं. त्याच्याकरता तुम्हाला लागतं ऑक्सिजन, बरोबर की नाही. आपण म्हणतो ना रोस्ट, पापड रोस्ट करा, सगळं गॅसवर भाजतो की नाही आपण, त्याला ऑक्सिजन बरोबर, जिकडे ऑक्सिजन तिकडे बर्निंग आहे.
तर त्या फॉर्ममध्ये त्याला तुम्ही रोस्ट करता. परत काय झालं, तुम्हाला झिंक ऑक्साईड मिळाला आणि त्याला तुम्ही SO2 गॅस रिलीज झाल्यावरती ऑक्साईड फॉर्ममध्ये तुम्हाला हा तुमचा ओर मिळाला. दुसरं आहे कॅल्सिनेशन. त्याला नुसतंच गरम करायचं, ऑक्सिजनचा सप्लाय करायचा नाही. विदाउट द सप्लाय और विथ द लिमिटेड सप्लाय ऑफ एअर तुम्हाला त्याला गरम करायचं. असं केल्याने परत त्याचं झिंक ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असं करून तुम्हाला त्याची ऑक्साईड फॉर्म मधली ओर मिळते. आता परत काय करायचंय, झिंक ऑक्साईड मधनं आपल्याला फक्त झिंक पाहिजे. मग ह्या ऑक्सिजनची रिएक्शन कशा बरोबर तरी करायला पाहिजे तुम्हाला. कार्बन घ्या, हायड्रोजन घ्या, काहीही घ्या. त्यातनं तुम्हाला जे बाय प्रोडक्ट मिळेल ते त्यातलं ऑक्सिजन काढून टाकेल आणि मग तुम्हाला मिळेल प्युरेस्ट फॉर्म ऑफ झिंक. बरोबर. Apart from carbon, the reactive metals such as sodium, calcium, aluminum are also used as the reducing agent for the reduction of metal oxide to obtain the metal. This is because metals displace a moderate reactive metal from its compound. For example, when manganese dioxide is ignited with the aluminum powder, the following reaction takes place. आता मॅंगनीजचे ऑक्साईडला तुम्ही अल्युमिनियम बरोबर रिप्लेस केलं तर काय होतं, प्युरेस्ट फॉर्म ऑफ मॅंगनीज मिळतो आणि अल्युमिनियम रिएक्ट करतो ऑक्सिजन बरोबर, कारण की रिएक्टिव्हिटी. बरोबर ना. म्हणजेच काय होतं, अल्युमिनियम हा जास्त रिएक्टिव्ह आहे मॅंगनीज पेक्षा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते रिप्लेस करू शकता. आता आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगॉन ऑक्सिडेशन अँड रिएक्शन इन दिस रिएक्शन. फेरस आणि अल्युमिनियम यांची तुम्ही रिएक्शन बघितली तर काय होणार आहे, फेरस तुम्हाला मोकळा मिळतो आणि अल्युमिनियम रिएक्ट करतो ऑक्सिजन बरोबर. मग जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, अल्युमिनियम. इट इज टेकिंग फ्रॉम फेरस द ऑक्साइड्स अँड अटॅचिंग इट विथ इटसेल्फ. म्हणून मग ते काय आहे, अल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन फेरस. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जागा बदलून पण त्यांची डिस्प्लेसमेंट करू शकता. आता थर्ड, द डेंजरस पार्ट, व्हेरी रिएक्टिव्ह एलिमेंट्स. बरोबर. व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स तुम्हाला आता काढायचे आहेत त्यांच्या ओव्हरमधनं. आता काय करायचं बघा, आपल्याला एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल्स मध्ये मेटल्स एट द टॉप ऑफ द रिएक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिएक्टिव्ह. दे रिएक्ट विथ वॉटर, ऑक्सिजन अँड इव्हन विथ ऍसिड्स म्हणजे HCl. Their reactivity decreases down the series. For example, potassium, sodium, aluminum are reactive metals. Reactive metals have large capacity to form cations by losing the electrons in their outermost shell. बरोबर की नाही. ते मेटल्स आहेत, ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि ते आरामात त्यांचे कॅटायन्स बनतात. मग रिएक्टिव्ह मेटल्स रिएक्ट vigorously with dilute acids to give the hydrogen gas. Highly reactive metals burn by reacting with oxygen to form एअर ऍट द रूम टेम्परेचर. त्यांचं जे काही रिएक्शन आहे ती ऑक्सिजन बरोबर होते आणि त्याचे ऑक्साइड्स ते बनवतात. द एक्सट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. फॉर एक्झाम्पल द मेटल्स. आता हे ना फार महत्वाचं, मेटल्स लाईक सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर ऑब्टेन्ड बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराइड सॉल्ट्स. हे सुपर रिएक्टिव्ह आहेत. पहिलेच आहेत ना, पहिले गुलाबी चार, हे सोडियम, कॅल्शियम, बिल्शियम, हे खूप रिएक्टिव्ह आहेत. तर ते त्यांच्या इलेक्ट्रोलिसिस मेथडने आपल्याला मिळतात. ठीक आहे. इन दिस प्रोसेस द मेटल्स are deposited on the cathode while the chlorine gas is liberated at the anode. म्हणजे ते त्यांच्या क्लोराईड फॉर्म मध्ये आहेत ना. क्लोरीन तर गॅस म्हणून निघून जातो आणि त्यांचा जो काही मेटलिक पार्ट आहे तो आपल्याला दुसऱ्या इलेक्ट्रोड वरती मिळतो. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला ते रिएक्टिव्ह मेटल्सचे सेपरेशन इलेक्ट्रोलिसिसने करता येतं. इन द इलेक्ट्रोड रिएक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड टू गेट मेटलिक सोडियम. खालची रिएक्शन बघा. NaCl म्हणजे आपलं मीठ, खाण्याचं मीठ, त्याला मोल्टन स्टेट मध्ये त्याला तुम्ही वितळवलं आणि त्याच्या आजूबाजूला रॉड लावले कॅथोड आणि ऍनोड, तर तुमच्या ऍनोड वरती क्लोरीन गॅस निघून जाईल आणि कॅथोड वरती सोडियम डिपॉझिट होईल. अँड सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह मेटल, खूप रिएक्टिव्ह मेटल. सो अशा पद्धतीने कॅथोड आणि ऍनोडची रिएक्शन आपल्याला प्युरेस्ट फॉर्म ऑफ मेटल्स लाईक सोडियम गिव्ह. मग येतं एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम, जो की आपल्याला एक डिटेल स्टडी आहे की ह्याचं एक्सट्रॅक्शन आपण कसं करतो, जे आपण पुढच्या वेळेला सुरू करूया. इट इज अ लॉंग प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय काय ते बघा. अल्युमिनियमची जनरल माहिती आहे. अल्युमिनियम इज Al, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 13. कलर सिल्वर व्हाईट आपल्याला माहिती आहे, आपण अल्युमिनियमच्या कितीतरी गोष्टी वापरतो. अगदी पत्र्यांपासून घरातल्या किचन मधल्या सामानापर्यंत अनेक गोष्टी अल्युमिनियमच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं आहे 283, त्याची व्हॅलेन्सी आहे 3. ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर कसं करतात. मग अशी आपण जे बोललो होतो की त्याला लिचिंगची प्रोसेस केली जाते. ठीक आहे. लिचिंग मध्ये काय होतं, त्याला NaOH मध्ये बुडवून ठेवतात थोडा वेळ.
त्याच्यामुळे त्याच्यातलं ते सगळं जे काही अर्क आहे तो त्याच्यामध्ये वितळतो, विरघळून जातो, वितळत नाही विरघळून जातो कशामध्ये, NaOH मध्ये. आणि मग त्या लिक्विड मधनं आपल्याला त्याची जी काही ऑक्साईड, हायड्रॉक्साईड म्हणून जे मिळतं आपल्याला NaOH बरोबर रिएक्ट केल्यावरती त्याचं जे हायड्रॉक्साईड मिळतं त्याची आपण पुढे केमिकल रिएक्शन करतो, इलेक्ट्रोलिसिस करतो आणि मग आपल्याला त्याचा प्युरेस्ट फॉर्म मिळतो. हे सगळं कसं होतं ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इथे थांबू. आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं असेलच. फार काही कठीण नाहीये, फक्त नवं आहे. सो थोडासा हा लेसन बघा, ह्याचं बुक बघा आणि तुम्हाला युट्यूबवर ह्याचे काही व्हिडिओ दिसले ना तर ते नक्की बघा. तुम्हाला या प्रोसेसेस आणि त्यातले इन्स्ट्रुमेंट्स खरे खरे दिसतील. हाऊ डू दे वर्क ते पण दिसेल. आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला आपण बॉक्साईट ओरचं एक्स्ट्रॅक्शन डिटेलमध्ये बघू आणि पुढच्या वेळेला या धड्याचा बऱ्यापैकी शेवट आपल्याला येईल. चला, थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांना.